नमस्कार मैत्रिणींनो, मला आशा आहे की आपल्या बहुतेक मैत्रिणींना हा प्रॉब्लेम नक्कीच येत असेल आणि त्यांना तो फेस करावा लागतो. चला मग पाहूया तो प्रॉब्लेम कोणता आहे तो. बघा मैत्रिणींनो, आपण जेव्हा THR किंवा आपण मागणी देतो स्थानिक आहारासाठी SCMसाठी म्हणजे स्थानिक आहारासाठी किंवा THRसाठी जे गरोदर स्तनदा 0 ते 6 वर्षाची मुलं किंवा स्थानिक आहारासाठी आपण जी मागणी देतो ती आपण पुढील महिन्याची मागणी देत असतो. मग आपल्याला समजत नाही की पुढच्या महिन्यामध्ये नेमकं कोणता मूल स्थलांतरित होणार आहे किंवा कोणती गरोदरची डिलिव्हरी होणार आहे, कोणत्या स्तनदा स्थलांतरित होणार आहेत किंवा 6 ते 3 वर्षातून कोणतं बाळ, कोणती मुलं हे 3 ते 6 वयोगटामध्ये जाणार आहेत. मग आपल्याला बेनिफिशरीमध्ये सर्च करावं लागतं आणि एक मूल आपल्याला असं बघावं लागतं की अरे हा मुलगा जाणार आहे का, म्हणजे सर्व एक मूल असं आपल्याला तिथे सर्च करून इथे त्याचा महिना आपल्याला बघावा लागतो की अरे अजून नाही आहे. असं न करता आपण डायरेक्ट कसं लाभार्थ्यांना शोधू शकतो की ते पुढच्या महिन्यामध्ये स्थलांतरित होणार आहेत. समजा आता THRसाठी मी 25 लाभार्थी दिलेत आणि जर पुढच्या महिन्यामध्ये ते लाभार्थी समजा 3 ते 6 वर्षामध्ये येणार असतील तर मग आपल्याला तो किती प्रॉब्लेम होतो. कारण मग ते THRचे जे 25 लाभार्थी आहे त्यांची संख्या घटून ती कमी होते. म्हणजे समजा माझा 1 किंवा 2 लाभार्थी 3 ते 6 वयोगटामध्ये आला तर मग मला खूप प्रॉब्लेम, मग आपल्याला तेव्हा त्या प्रॉब्लेमला फेस करावा लागतो. मग असं होऊ नये. मग आपल्याला आधीच जर माहिती असेल की माझा कोणता लाभार्थी हा स्थलांतरित होणार आहे तर त्यासाठी काय करायचं, हे बघा, हे जे हाऊस आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं. आता हाऊसवरती क्लिक केल्यावरती हे बघा, आता मी ह्या पेजवरती आली आहे. आता इथे जे तुम्हाला दिसतं आहे ना, येणारा काळ लाभार्थी बदल, ह्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि नंतर आपल्यासमोर हा पेज होणार आहे म्हणजे आगामी लाभार्थी बदल. तर आता बघा इथे आपल्याला लिहून आलं आहे अपेक्षित प्रसूती 1 आहे, म्हणजे त्यांची प्रसूती आपल्याला अपेक्षित आहेत. जसं समजा ती गरोदर लाभार्थी आहेत ते जेव्हा आपल्याला LMP देतात ती LMP आपण पोषण ट्रॅकरमध्ये टाकतो आणि त्यानुसार त्यांची EDD म्हणजे जे त्यांची संभाव्य डिलेवरी डेट आपल्याला मिळून जाते. मग त्या हिशोबाने आता बघा माझी ही एक लाभार्थी आहे जी ऑगस्टमध्ये स्थलांतरित होणार आहे. तिची 28 ऑगस्ट ही डेट आहे. डिलेवरी जर झाली तर आपण त्याला स्थलांतरित करणार आहोत असं त्यांनी लिहून दिलेलं आहे. म्हणजे मला आधीच 2 महिने आधीच त्यांनी मला कन्फर्म केलं आहे की बघा ही लाभार्थी तुमची ह्या डेटला स्थलांतरित होणार आहे, अपेक्षित आहे स्थलांतरित होणं. किंवा त्यानंतरही आता त्यांनी काय सांगितलं आहे की कमीत कमी म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत जर ही लाभार्थी डिलेवरी नाही झाली तर आम्ही स्वतःहून, तर बघा इथे खाली जे लाल अक्षरात तुम्हाला दिसतं आहे तर तिथे काय लिहून आलं आहे की जर समजा ही लाभार्थी 17 सप्टेंबरपर्यंत जर डिलेवरी नाही झाली, तुम्ही स्थलांतरित नाही केली तर ते स्वतःहून ते तिथून बेनिफिशरीमधून त्याला काढून टाकतील. त्यानंतर आहे निष्क्रिय. त्याच्यावरती केल्याच्यानंतर माझ्यासमोर हा पेज ओपन होतो आहे. आता ह्यामध्ये ज्या स्तनदा आहेत त्या कोणकोणत्या स्तनदा कोणत्या तारखेला स्थलांतरित होणार आहेत. म्हणजे आता ही जी स्तनदा आहे ती 2 जुलैला म्हणजे निघून जाणार आहे माझ्या पोषण ट्रॅकरमधून. जेव्हा स्तनदा निघून जाते तेव्हा 0 ते 5 महिन्याची मुलंसुद्धा स्थलांतरित होतात 6 महिने ते 3 वर्षामध्ये. मग आता हे मूल आपोआपच माझ्या 6 महिने ते 3 वर्षामध्ये येणार आहेत. समजा मी जर लाभार्थी 25 दिलं असेल आहारासाठी, म्हणजे THRचं लाभार्थी समजा मी 25 दिलं असेल तर आपोआपच माझी संख्या ही 26 होणार आहे. मग तुम्हाला इथे आधीच येऊन जातं, म्हणजे 2 महिने आधीच इथे ते लोक देऊन जातात आणि आपल्याला 2 महिने आधीच समजतं की आपला कोणता लाभार्थी कोणत्या महिन्यामध्ये स्थलांतरित होणार आहे. नेहमी आपल्याला ह्या पेजवरती येऊन पहिला बघायचं आहे ज्या वेळेला आपण लाभार्थी देणार आहोत THRसाठी किंवा गरम ताजा आहारासाठी, त्यावेळेला आपल्याला ह्या पेजवरती येऊन पहिला चेक करायचं आहे की आपली कोणती मुलं स्थलांतरित होणार आहेत. नंतरच त्याचप्रमाणे आपण ती लाभार्थी वाढवायची किंवा कमी करायची आहेत. तर आता बघा इकडे आहे. आता इथे बघा माझे 12 जुलैला हे लाभार्थी स्थलांतरित होणार आहे. इथे 23 जुलै आहे. म्हणजे हे तिन्ही लाभार्थी माझे तिन्ही हे म्हणजे स्तनदासुद्धा माझी निघून जाणार आहेत, माझ्या कमी होणार आहेत आणि 0 ते 5 महिन्याची मुलंसुद्धा माझी कमी होणार आहेत.
आता इथे श्रेणी बदलवर क्लिक केलं, त्यानंतर आता बघा इथे मुलं येऊन गेली आहेत. माझी तिन्ही मुलं ही 6 महिने ते 3 वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहेत. तर जेव्हा ही तिन्ही मुलं माझी स्थलांतरित होणार आहेत, ह्या घरामध्ये जेव्हा इथून ही मुलं कमी होणार आहेत, तेव्हा आपोआपच माझे स्तनदा मातासुद्धा कमी होणार आहेत. मग माझ्याकडे आता स्तनदा माता एकसुद्धा राहणार नाही आहेत, कारण ते तिन्ही मुलं माझे 6 महिने ते 3 वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये माझ्याकडे फक्त 2च गरोदर राहणार आहेत. जर समजा जुलैमध्ये मला जर एखादे लाभार्थी गरोदर किंवा स्तनदा मिळाली तरच माझी स्तनदामध्ये वाढ होणार आहे, नाहीतर माझी स्तनदा ही 0 दाखवली जाणार आहे. आणि मग लाभार्थी म्हणजे ऑगस्टमध्ये किती राहणार? फक्त 2 गरोदर. ऑगस्टचे जर मला लाभार्थी द्यायचे असतील आहारासाठी, त्यावेळी मला इथे जाऊन चेक करावं लागणार आहे माझे टोटल किती लाभार्थी आहेत, म्हणजे मी आहारासाठी किती लाभार्थी नोंदवू शकते ह्याचा मला अंदाज येणार आहे. त्यामुळे माझे आहाराचे लाभार्थी अजिबात चुकणार नाही आहेत आणि मला परफेक्ट म्हणजे माझे सर्व लाभार्थ्यांना मला लाभ देता येणार आहे. मला कोणालाही तात्पुरतं स्थलांतरित करावं लागणार नाही. मैत्रिणींनो, मी आशा करते मी सांगितलेली माहिती ही तुम्हाला नक्कीच समजली असेल, आवडली असेल. जर आवडली असेल, समजली असेल तर लाईक, शेअर्स अँड कमेंट्स करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ इतरांपर्यंतही पोहोचवण्यास मला मदत करा. धन्यवाद.